श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, 20 मार्च शुक्रवारी आहे महाराजांचा प्रकट दिन. म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा 20 मार्च रोजी शुक्रवारी असणार आहे प्रकट दिन. आता आपल्याला स्वामी जयंतीपर्यंत जमेल तेवढी छोटी मोठी आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. आता ही सेवा कशी करायची आहे व काय काय या सेवेमध्ये आपण करायचे आहे, आपण काय करू शकता, तर मी आपल्याला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. 21 दिवसांची सेवा, 11 दिवसांची सेवा कशी करायची आहे याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आपल्या चॅनलवर. खरं तर तुम्हाला ज्या क्षणाला वाटते की मी आत्ता या क्षणी ही स्वामींची सेवा करावी, तर खरंच नक्की त्या क्षणी करावी. जेव्हा आपल्याला वाटते त्या क्षणी करावी. कारण 21 दिवस होऊन गेले आहे, आता 11 दिवससुद्धा होऊन गेले आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही माझा आत्ता ऐकलेला असेल, पाहिलेला असेल आणि तुम्ही म्हणाल अरे 21 दिवस गेले, 11 दिवस गेले ना, आता किती दिवस, थोडेच दिवस राहिले आणि काय कशी करावी सेवा. तर आपली खूप मनापासून इच्छा आहे ना, तर तुम्ही मनापासून ही सेवा करू शकता. खरं तर या प्रकट दिनापर्यंत तुम्ही सेवा करावी. खरंच खूप चांगली संधी आहे. आपण हे दिवस सेवेमध्ये घातले की बाकीचे दिवस कसे आनंदात सुखात जातात. आता आपण सेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृतचा पाठ करू शकता. 1 अध्याय, 11 अध्याय, 21 अध्याय असतात, परंतु तुम्ही ही 11 अध्याय एकाच दिवशी पण करू शकता किंवा 7 दिवसामध्ये पण करू शकता. त्याचबरोबर 1 पारायण किंवा 3 दिवसामध्ये 1 पारायण, अशा प्रकारे तुम्ही जमेल तशा प्रकारे तुम्ही ही सेवा करू शकता. असे काही नाही की आत्ता खूप कमी दिवस आहे, कशी करावी सेवा, तसे काही मनात आणू नका. तुम्ही आजपासून स्वामी चरित्र सारामृतचे पाठ आजपासून देखील वाचण्यास सुरुवात करू शकता. तुम्हाला जसा वेळ भेटेल तशी तुम्ही ते पाठ वाचू शकता. सेवेमध्ये काय तर 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. त्यानंतर तारक मंत्र व स्वामी चरित्र सारामृतचे जमतील तेवढे पाठ करायचे आहे. ही सेवा करायची आहे. बऱ्याच ताईंना खूप सेवा करायची इच्छा आहे, परंतु ऑफिसमुळे, नोकरी, घरकाम यामुळे वेळ नाही. तर एकच उपाय म्हणजे नामस्मरण. जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ भेटेल तेव्हा देवघरासमोर दिवा, अगरबत्ती, धूप, दीप लावून स्वामींना मुजरा करून आपल्या कुलदेवीचे नामस्मरण करून अगदी मनोभावे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे कमीत कमी 108 वेळेस स्वामींचा आपल्याला नामजप करायचा आहे. नामस्मरणमध्ये इतकी ताकद आहे. मोठे मोठे तुम्ही पारायण करतात, सर्व काही करतात, 4-4 तासाचे करतात, पण मन काही नाही त्याच्यामध्ये, फक्त वाचून काढतात, त्याला काही अर्थ नाही. परंतु मनापासून एकाग्र चित्तेने तुम्ही स्वामींचं नाम जप करता, त्यामध्ये खूप ताकद आहे. नामस्मरणामध्ये एकदा करून बघा, फक्त 5 मिनिट लागते. स्वामींचे नाव घ्यायचे आहे. तुम्हाला जेवढे वेळ भेटेल तेवढ्या वेळेमध्ये तुम्ही नामस्मरण करावे. माळ नसेल तर टाईम लावा 5 मिनिटाचा, 10 मिनिटांचा. तुम्हाला खरंच या नामस्मरणाचे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आता महाराजांचा प्रकट दिन आहे, त्यामुळे बरेच जण गुरुचरित्र पारायण करते, कोणी स्वामीचं एक चरित्र पारायण करतात. कमीत कमी आपण ही नामस्मरण जे करायचे आहे ते आपण कमीत कमी 108 दिवसभरामध्ये जेवढे होईल तेवढे तुम्ही करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनापासून सेवा करणे खूप महत्त्वाची. सेवामध्ये खंड पडू देऊ नका. आता प्रकट दिन कसा साजरा करायचा, तर 20 मार्च रोजी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्घ्य देऊन आपल्या महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक करण्यासाठी देवतामण घ्यावे व त्यामध्ये आपल्या स्वामींची मूर्ती ठेवायची आहे आणि तुम्ही अभिषेक पाण्याचा किंवा दुधाचा किंवा पंचामृतचा देखील तुम्ही अभिषेक करू शकता किंवा चंदनाचा देखील अभिषेक करू शकता. त्याचबरोबर असे काही नाही की तुम्ही
पंचामृतनीच करायचा अगर दुधानेच करायचं तसे काही नाही. अगदी तुम्हाला जसे जमेल तसा अभिषेक करू शकतात. अभिषेक करताना सेवा काय म्हणायची आहे, तर आपल्याला अभिषेक करताना 16 वेळा पुरुषोत्तम म्हणायचे आहेत. एक वेळेस स्त्री सुक्तम म्हणायचे आहे. अगदी कोणाला शक्य नाही होत तर एकदा पुरुष सुक्तम व एकदा स्त्री सुक्तम म्हणू शकता. परंतु 16 वेळेस म्हणले तर खूपच चांगले. दुसरी गोष्ट अशी आहे की महाराजांचा प्रकट दिन आहे. सेवेमध्ये कंजूसी बिलकुल करू नका की एवढंच करते तेवढंच करते. जेवढं आपल्याकडून भरभराट मनापासून वाटेल तेवढी तुम्ही सेवा करा, खूप चांगलं आहे. त्याचबरोबर रामरक्षा म्हणायची आहे. शक्य असेल तर श्री गणपती अथर्वशीर्ष पठण करा. अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती तामणामधून काढून स्वच्छ अशी रुमालने स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे. तुमच्याकडे वस्त्र असेल तर ते परिधान करायचे आहेत. साफ वगैरे छान प्रकारे स्वच्छ असे वस्त्र परिधान करायचे आहेत. हे सर्व करत असताना आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जेवढे होईल तेवढे आपल्याला नामस्मरण करायचे आहे. जेवढे आपण महाराजांचा नामस्मरण करणार तेवढं आपल्याला खूप समाधान वगैरे वाटणार. त्याचबरोबर तारक मंत्राचा 11 वेळा पठण करू शकता. या दिवशी पूर्ण नामस्मरण व सेवेमध्ये आपल्याला आपलं मन घालवायचं आहे. तुम्ही म्हणाल आमच्याकडे मूर्ती नाही, फोटो आहे, तर हरकत नाही. आपल्याकडे फोटो आहे. ओल्या कपड्याने स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे फोटो. त्याचबरोबर त्याला अत्तर वगैरे लावून फोटोला अत्तर लावायचे आहे. नंतर वस्त्र असतील तर ते परिधान करा. हार, फूल, दीप, धूप लावावे. ज्या प्रमाणे तुम्हाला मी मूर्तीसाठी जी सेवा सांगितली आहे तीच सेवा आपल्याला फोटोसाठी देखील करायची आहे. फोटोसमोर बसून फक्त अभिषेक करायचा नाही. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. आता प्रकट दिनाच्या दिवशी काय दान करावे, तर अन्नदान करू शकता, वस्त्रदान करू शकता. या दिवशी शक्य होईल तितके पिवळ्या रंगाचे दान करावे. केळी, वडापाव, डाळी, कपडे हे तुम्ही दान करू शकता. जर आपण 11 दिवस किंवा 21 दिवसाचे पारायण केलेले असेल तर उद्यापन कसे करायचे, तर काही नाही. आपल्याला काही संगीत सागर काही उद्यापन नाही. तर या दिवशी तुम्हाला जे वाटेल ते नैवेद्य अर्पण करू शकतात. शिरा, पुरणपोळी केली असेल तर ते तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवू शकता व ते दाखवल्यानंतर तुम्हाला स्वामी सारामृतचे पाठ करायचा आहे. अशा प्रकारे नैवेद्य तुम्ही जो शिऱ्याचा असो, पुरणपोळीचा आणि आरती वगैरे झाल्यानंतर हा नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला या दिवशी प्रकट दिनच्या दिवशी जेवढी होईल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे आणि मनोभावे ही सेवा करा. याचे फळ तुम्हाला 100% भेटणार म्हणजे भेटणार. अशा प्रकारे हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.